कुणाच्या जीवावर हात त्यांना सांगा ना. ही आहे तर सगळं आहे, काय करायचं. उद्याच्याला वाल्याची बायको झाली पाहिजे. आमच्या अश्विनताईला उद्या कसं वाटेल, उद्या मकर संक्रांत आहे. अगदी शाळकरी कॉलेजच्या मुली बॅग घेऊन या ठिकाणी आलेल्या आहेत. ताई काय म्हणेल, तू कॉलेजला जात जात इकडे आपल्याला आरोपी अटक केला पाहिजे, आमची केस फास्ट ट्रॅक कोर्टात दिली पाहिजे ना, अण्णाला न्याय दिला पाहिजे. बरं, एकंदरीत जे काय चाललंय, काय मत आहे तुझं? तू शाळा कॉलेजला शिकत असेल, हे सगळं बघून काय वाटतंय मनाला? एवढंच की ही गर्दी सगळी जमलेली, आमच्या अण्णाला न्याय दिला पाहिजे, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. आमचा एक माणूस गेलाय, आज आमच्या अश्विनताईला काय वाटत असेल, उद्याच्याला मकर संक्रांती आहे. नेमकं काय आता किती वेळापासून तुम्ही थांबलेला आहेत आणि तब्येत कशी काय आहे नेमकं? अच्छा, काय त्यांचं म्हणणं काय आहे नेमकं? पाणी आणि एनर्जल जे आहे ते आणण्याचं गेलेलं आहे आणि पाणी जे आहे ते देखील दिलं जात आहे. करू शकतो पाणी आणि एनर्जल जे आहे ते देखील या ठिकाणी धनंजय देशमुख यांना दिलं गेलेलं आहे. आणि हे नातेवाईक जे आहेत त्यांच्याशी आपण आणि ज्या लोकांनी खून केलेला आहे त्या लोकांना ओके, आणि सगळे पुरावे आहेत. येतो जरांगे पाटलांसोबत काही बोलणं झालं का? जरांगे पाटलांसोबत काय बोलणं झालंय? दादा त्याला येणं पाहता आधी आपण न्याय कोणाची मानसिकता नाहीये. दादा त्याला पाणी पाहता आधी येणं पाहता. थांबा 2 मिनिट. एनर्जल ही करतात ते. एनर्जल झाल्यानंतर तर आपण पाहतोय तर धनंजय देशमुख यांना भोवळ आलेली आहे. त्यांनी सकाळपासून काहीही खाल्लं नसल्याचं त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींनी म्हटलेलं आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी खरं तर कालपासूनच मी टॉवरवर चढून स्वतःला संपवून घेण्याचा इशारा दिला होता आणि आज ते पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करतायत. त्यांनी सकाळपासून काही खाल्लं नाही आणि त्यामुळे त्यांना भोवळ देखील आलेली आहे. तपास यंत्रणा आम्हाला तपासाबाबत कोणतीही माहिती देत नसून काही आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करतायत का, असा प्रश्न खरं तर देशमुख कुटुंबियांनी उपस्थित केला. तसंच खंडणी ते खून प्रकरणाचं कनेक्शन असून सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात यावा आणि सर्व आरोपींमध्ये वाल्मिक कराडला देखील 302 मध्ये घ्यावं अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केलेली आहे. तसंच जर सर्व आरोपींवर मोक्का आणि सर्व आरोपींवर 302च्या गुन्ह्यात घेतलं जात नसेल तर मी टॉवरवर चढून स्वतःला संपवून घेईन असा इशारा धनंजय देशमुख यांनी दिला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर ते पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करतायत. त्यांना सध्या भोवळ आली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर धनंजय देशमुख यांनी हा कालपासूनच इशारा दिला होता. आपण पाहतोय ही थेट दृश्य, सध्या 3 दृश्य आपण पाहतोय. धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करतायत. तर दुसरीकडची दृश्य आहेत पोलिसांकडून त्यांना मंथणीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. पोलीस देखील त्या पाण्याच्या टाकीवर चढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. आणि तिसरी दृश्य आहेत मसाजोगचे ग्रामस्थ एकंदरीतच आक्रमक झालेले आहेत. मग त्या महिला ग्रामस्थ असतील किंवा पुरुष ग्रामस्थ असतील, त्या पाण्याच्या टाकीच्या संपूर्ण परिसरात तिथे उपस्थित राहून आक्रमकरित्या आंदोलन करतायत. ही थेट दृश्य आपण पाहतोय. धनंजय देशमुख यांना सध्या भोवळ आली होती, मात्र आता त्यांना पाणी देण्यात आलेलं आहे, ज्यूस पाजण्यात आलेला आहे. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सिद्धार्थ, निश्चितपणे वरची परिस्थिती सुद्धा आपण सांगतो आहोत. त्यांना भोवळ आली होती, मागच्या अर्ध्या तासापासून वर आहेत. त्यांना पाणी, दूध दिलेलं, एनर्जाल सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं. मात्र वर जरी शांत असेल तर खाल प्रचंड घोषणाबाजी आहे. अगदी धनंजय देशमुख ज्या टाकीवर उभे आहेत त्या टाकीच्या खाली आपण बघतोय किती मोठ्या संख्येने महिला आहेत. घोषणाबाजी सुरू आहे. आपण बघतोय तरुण जे आहेत त्या ठिकाणी घोषणा देत आहेत की अटक झाली पाहिजे, गुन्हे दाखल झाले पाहिजे, मोका लागला पाहिजे. पूर्णपणे माहोल या ठिकाणी आता जोशाचा आहे. आपण काही महिलांना बोलूया. वाटत त्याला फाशी दिली पाहिजे आजची आज. हो, वाट कोळ्याला हो, लय हाल केलेत, लय हाल केलेत. तसं हाल करून फाशी द्यायची, हाल करून फाशी द्यायची. जान गेली आमच्या. हो, आमचा सारा गरीबाचा हे वाली गेलाय बघा. आमचा गरीबाचा वाली गेलाय. समजायला ते हे देत होता आम्हाला. हो, लय आम्हाला त्याची देव माणूस होता, गोरगरीबाचा पालनदार होता, आई बाप होता तो. आणि त्याला काय
पाहिजे वाल्मिक कोळ्याला आणि पूर्ण 4 रुपयाला फाशी द्या. आमचं हे नाही. आम्ही आंदोलन केलं पाण्यामध्ये, आमच्या महिला पडल्या पाण्यामध्ये. मग थेट जातोय तर सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी सध्या देशमुख यांच्याशी संवाद साधतायत. सुरेश, बरोबर समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि एकंदरीतच जे धनंजय देशमुख आहेत त्यांनी सकाळपासून काही जेवण केलेलं नाही आहे, कारण की ते आंदोलनाच्या पवित्रेत होते. उपोषण देखील करण्याची भूमिका त्यांनी या ठिकाणी केली होती. मात्र या पाण्याच्या टाकीवरती चढल्याच्या नंतर त्यांची प्रकृती जी आहे ती कुठेतरी खालावली असं त्यांच्या नातेवाईकांकडून सांगितलं जात आहे. पाणी आणण्यात आलेलं आहे आणि एनर्जल देखील आणण्यात आलेलं आहे. आणि आता सध्या धनंजय देशमुख यांच्याबरोबर ते जे काही 2 नातेवाईक आहेत, त्यांच्या जवळचे नातेवाईक आहेत, त्यांच्याबरोबर प्रयत्न जो आहे तो एकंदरीत केला जात आहे. आणि हे संपूर्ण आपण खालची दृश्य परिस्थिती पाहू शकतो की ॲम्ब्युलन्स जी आहे ती देखील आणण्यात आलेली आहे, ग्रामस्थ आलेले आहेत. आणि सध्या महत्त्वाचं म्हणजे अप्पर पोलीस अधीक्षक जे आहेत त्यांनी देखील या ठिकाणी भेट दिलेली आहे. धनंजयजी, नेमकं आता तुम्ही बसलेला आहात, मात्र तपासी यंत्रणांच्या संदर्भात विश्वास नाही का तुम्हाला? केला जात आहे. धनंजय देशमुख या समोरच्या टाकीवरती तिथे उभे आहेत. आपण पाहू शकतो की या ठिकाणी समन्वय साधण्याचा हा प्रयत्न निश्चितच केला जातो. आपण देखील होता, तुम्ही अगोदर मान्य केलं होतं. निश्चितच करणार आहोत. थोड्या वेळात ते आपल्याशी संपर्क साधतील. दादा, दुसरा नंबर द्या. तर धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव करतायत. पाण्याच्या टाकीवर चढून धनंजय देशमुख हे आंदोलन करतायत. सकाळपासून त्यांनी काहीच खाल्लं नसल्यानं त्यांची प्रकृती देखील खालावली असल्याचं त्यांच्यासोबत जे आता तुम्ही माग हे म्हणजे काय आता आश्वासन अपेक्षित आहे तुम्हाला आणि काय प्रशासनाला म्हणणं आहे तुमचं? तर धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न आपला सुरूच आहे. आपण पाहतोय तर धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करतात. सकाळपासून त्यांनी काही खाल्लं नव्हतं, त्यामुळे त्यांची प्रकृती देखील खालावलेली आहे असं त्यांच्यासोबत असलेल्या 2 नातेवाईकांचं म्हणणं आहे. आता हे तुमचं जे आंदोलन आहे ते मागं कधी घेणार तुम्ही? चालतंय, थँक्यू. न्यूज 18 लोकमतला बोलल्याबद्दल धन्यवाद. दादा, दुसरा फोन घ्या. दुसरा एक फोन घ्या तेवढा. धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधण्याचा वारंवार न्यूज 18 लोकमत प्रयत्न करत आहे. आपण ही थेट दृश्य पाहतोय. तर धनंजय देशमुख हे सध्या पाण्याच्या टाकीवर बसून आंदोलन करतायत. थांबवलं आता आणि येत होता, मला आवाज येत होता, तुम्हाला कसं? वारंवार खरं तर त्यांनी ही मागणी लावून धरलेली आहे. त्यांनी आधीच इशारा दिला होता की प्रशासनाकडून, पोलीस प्रशासनाकडून आम्हाला कोणत्याच प्रकारचे अपडेट देण्यात येत नाहीयेत आणि त्यामुळे मी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करेन असं त्यांनी माध्यमांशी म्हणताना इशारा दिला होता. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी टॉवरवर चढून स्वतःला संपवून घेण्याचा इशारा दिला आणि आज ते पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करतायत. तपास यंत्रणा आम्हाला तपासाबाबत कोणतीही माहिती देत नसून काही आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करतायत का असा संशय त्यांनी उपस्थित केला. तसंच खंडणी ते खून प्रकरणाचं कनेक्शन असून सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात यावा आणि त्या सर्व आरोपींमध्ये वाल्मिक कराडला देखील 302 मध्ये घ्यावं अशी मागणी देशमुख कुटुंबियांनी लावून धरलेली आहे. सध्याची ही 2 दृश्य आपण पाहतोय. एकीकडे धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करतायत. त्यांनी सकाळपासून काही खाल्लं नव्हतं आणि त्यामुळे त्यांची प्रकृती देखील थोडीशी खालावलेली आहे असं त्यांच्या त्या 2 नातेवाईकांचं म्हणणं आहे. त्यांचे 2 जवळचे नातेवाईक सध्या त्यांच्या आता तरी षडयंत्र दिसायले. ते मराठ्यांचे खुण जरी पडले तरी आम्ही गोड बोलून ते सरकार म्हणून जिरू, तुम्ही खुण करत राहा, आम्ही सरकार म्हणून जिरू असं वाटायला लागलं. दादा, त्यांना भोवळ आलेली आहे, तिथं मेडिकल पथक तरी जाऊ द्यावं, त्यांना त्यांच्यावर उपचाराची गरज आहे. अरे माणूस महत्वाचा रे, तुम्ही असं बघायची भूमिका नाही घेऊ. गावकरी डॉक्टरांना तिथं वर महत्वाचं भोवळ आलेली ते बोलू शकत नाही. एक रूल आहे मग फोन लावा रे.
सरकारने कुणीतरी त्यांना फोन करून विनंती करा, कमीत कमी एक मेडिकल पथकवर गेले तर त्यांच्यावर उपचार होतील. चक्करवर पडलेले ते आता. सरकारने कुणीतरी शब्द द्यायला पाहिजे हो त्यांना, लेखी कळवायला पाहिजे सरकारने. एवढं मूर्खावणी सरकार नाही चालवायला पाहिजे. मगरुरीत कधीच सरकार नाही चालवलं पाहिजे. ज्यावेळेस मगरुरीत माणूस चालतो एखादा, किंवा एखादा व्यक्ती मगरुरीत मस्तीत माझाच चालतो ना, त्यावेळेस त्याला ठेप्याला आणलं जातं. तसं सरकारने मगरुरीत मस्तीत नाही वागायला पाहिजे. शेवटी किती मोठी यंत्रणा असली तरी जनतेपुढे टिकायची नाही मुख्यमंत्र्यांची, हे त्यांच्या काय मला वाटतं लक्षात बसा नाही वाटतं. नाही टिकायची. त्यांना काय आता राज्य चलबिचल करायचं का काय मुख्यमंत्र्याला, फडणवीसला? असं वाटत नव्हतं मुख्यमंत्र्यांकडून असं होईल, पण अवघड आहे. भैया हॅलो हॅलो, स्पीकर ऑन करा दादा. अरे बाबा मी हात जोडतो बाबा तुम्हाला, मला वर येत आहे ना हो. स्पीकर ऑन करा दादा. आम्हाला माणूस लय महत्वाचा आहे. हो ना, बरे का तब्येत? त्याला त्यांना डॉक्टर पाठवू द्या ना एखादा वर, मग डॉक्टर येऊ द्या ना एक वर. द्या, जाऊ द्या ते सरकार फिरकार तिकडे मसन वाट्यात. ते नाही बोलत का फोनवर? ते सरकार मरू द्या तिकडं. अरे एवढा मोठा मराठा आहे ना, यांचं चिन्ह मुश्किल करून टाकाल राव. मी तुमच्या कुणाच्या कुटुंबाला धक्का लागल्यावर, आरोपी सुटल्यावर तुम्ही खाली या बरं. मी रात्रीच सांगितलं होतं ना मी येतो म्हणून. मी रात्रीच म्हणलो ना तुम्हाला की येतो मी ताबडतोब तिकडे निघून. मला येऊच तर या खाली या. ते सरकार फरकार बघून घेऊ. येईल ते त्याने शब्द द्यायचे, ते षड्यंत्र करत असते ना एखादी सरकार. आहे ना एवढा मोठा मराठा समाज. आम्हाला तुमच्या कुटुंबाला गरज आहे हो तुमची लई. ते भयाचं स्वप्न साकार करायचं आहे, या काला नाही सोडणार. यांचं जीणं मुश्किल करून टाकेन हो मी. तुमच्या कुटुंबाला काय झालं, आरोपी सुटला ना, जीणं मुश्किल करीन यांचं. या बरं या, तुम्ही खाली या. सरकार फिरकार जाऊ दे तिकडे त्या मसन वाट्यात. कशाचे पोलीस कशाचे अधिकारी कशाचं काय असते बघू. आपल्या पद्धतीनं आपण घेऊन या कसं घ्यायचं. या बरं खाली या. या बरं प्लीज नका रे, मला लय उभा राहत आहे ना, मला वर येता येत नाही त्याच्या. काय झालं बोलतो, काय विनंती? चक्कर आणले, येतो म्हणे, पाणी पितो, येतो म्हणे. जाऊ दे ते सरकार फिरकार तिकडे मसन वाटेल. पोलीस प्रशासनाला कालपासून माहिती असताना त्यांनी टॉवरवर चढणार म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी काही गाड्या किंवा जाळी अशा प्रकारची सुविधा उपलब्ध असणं गरजेचं होतं. तसं काही दिसत नाही, ते शाळेत चालतो. षड्यंत्र कळाला आता कळालं. आता मराठे जागे झाले आजपासून राज्यात. कळाला आता न्याय मिळणार नाही संतोष भैयाला, हे सिद्ध झालं आता. मी आतापर्यंत हे शब्द बोललोच नाही, हे सिद्ध झालं आता भैया. संतोष भैयाला न्याय मिळणार नाहीये हे सिद्ध झालं. न्याय आम्हालाच घ्यावा लागेल. न्याय आम्हाला घ्यायला लागेल. कारण घ्यावं लागेल म्हणजे नेमकं काय आता बघू घेऊ. शेवटी नाविलाज कशाला म्हणते, नाविलाज शेवटी कशाला म्हणते. जिथं आता अपेक्षाच भंग झाल्या, ज्या मुख्यमंत्र्याकडून अपेक्षा होत्या कुटुंबाला, समाजाला. माझ्या मराठी शांत होत्या राव राजे. एवढे सोपे नाहीत मराठे. मग मुख्यमंत्र्याला वाटते तेवढे सोपे नाही. मुख्यमंत्र्याला वाटते तेवढे सोपे नाहीत मला. पीछे आ जाओ, पीछे आओ, थोड़ा वाइड एंगल.
तर आपण पाहतोय मनोज जरांगे यांनी धनंजय देशमुख यांच्याशी फोनवरून संवाद साधलेला आहे आणि तुम्हाला काही झालं तर मी यांना सोडणार नाही, तुमच्या कुटुंबाला आधाराची गरज आहे, खाली येण्याची विनंती मनोज जरांगे यांनी धनंजय देशमुख यांना केलेली आहे. त्यांना सगळी माहिती देणं खूप गरजेचं आहे. तो देऊ ना आपण. मी त्यांचं साहेब बसवराज तेली साहेब सर आहे त्यांच्याशी बोलणं करून देतो. मी साहेब उद्या येतील आपण फोनवर बोलू शकता त्यांच्या. सध्या आता साहेब महाराष्ट्राच्या आउटपोस्ट आहे. त्यांच्या काही मागण्याच्या बाबतचा विषय आणि CIDच्या काही तपासाच्या बद्दलचा आणि इतके पुरावे असून सुद्धा त्याला मोठ्यात आणि 302 मध्ये घेतलं जात नाही. त्याविषयी मला वाटतं पाटील साहेबांनी येणं गरजेचं आहे. पाटील साहेब त्यांना काय करूयात, त्यांना आपण मी त्यांना सांगतो सगळं. त्यांना एकदा तुम्ही बोला ना फोनवर. तुम्ही त्यांना शब्द द्या. फोन तुम्ही मला लावून द्या ना फोन. स्वतः धनंजय देशमुख आपल्यासोबत बोलण्यासाठी तयार झालेत. धनंजयजी, तुमची तब्येत सध्या कशी आहे, काय तुमचं म्हणणं आहे, काय तुमची मागणी आहे? मागणी एकच आहे, न्याय पाहिजे मला. न्याय करताना मला जीव गेला माझ्या भावासाठी तरी मला द्यायला काहीच वाटणार नाही, फक्त मला न्याय पाहिजे. बरं, मोका अंतर्गत खरं तर वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल व्हावा अशी देखील न्याय मागते त्यांच्यावर केसेस केल्या जातात. मग सगळ्यांवर केसेस करून सगळ्याला जर चांगले न्याय मागणाऱ्या माणसाला मध्ये करायची भूमिका असेल सगळ्यांची, तर मग न्याय कोण मागणार आणि कोण मोजणार मला तरी, माझ्या कुटुंबाला तरी? मात्र तपासणी यंत्रणावरती तुम्ही विश्वास ठेवला होता आणि विश्वास ठेवल्यानंतर सुद्धा आता तपासणी यंत्रणा तुम्हाला सांगतात का माहिती नेमकी? मग त्याचे रिझल्ट सांगा ना, तुम्ही विचारून घ्या त्यांना काय रिझल्ट आहेत, कशामुळे कुणाला टाळलं जातंय, कशामुळे कुणाला ह्याच्यातून बाहेर काढलं जातंय. एवढे किती दिग्भर पुरावे हजारावर रोज केसेस दाखल व्हायल्यात ना, काय करायला तुम्ही सांगा ना, कोणती गोष्ट आहे? अच्छा, म्हणजे तपासणी यंत्रणा ज्या पद्धतीने तपास करताय त्याच्यावर आता विश्वास राहील नाही का तुमचा? तपास यंत्रणांकडून तुम्हाला नेमकं काय सांगितलं जातंय? धनंजयजी, तपास यंत्रणांकडून तुम्हाला नेमकं काय सांगितलं जातंय? धनंजय तर धनंजय देशमुख यांनी स्वतः न्यूज 18 लोकमतशी संवाद साधलेला आहे आणि आरोपींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा लावून धरलेली आहे. धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करतायत आणि तिथेच बसून त्यांनी न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला. आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी पुन्हा एकदा धनंजय देशमुख म्हणजे संतोष देशमुख यांच्या बंधूंनी लावून धरलेली आहे. सध्या पाण्याच्या टाकीवर चढून त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. बीड येथील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटलेला आहे आणि तपास यंत्रणेकडून आम्हाला कोणत्याच प्रकारची अपडेट दिली जात नसल्याचं खरं तर धनंजय देशमुख यांनी वारंवार सांगितलं आणि आता त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. आणि यावरच अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत रिपाई गटाचे नेते सचिन खरात जोडले गेलेले आहेत. खरातजी, आपण पाहतोय देशमुख कुटुंबियांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि तपास यंत्रणांवर त्यांचा आता विश्वास राहिला नाहीये असं देशमुख कुटुंबियांचं म्हणणं आहे. धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करतायत, आपली प्रतिक्रिया? मुळात आज खूप दुःखाचा दिवस आहे की न्याय मिळाला नाही म्हणून भाऊ त्यांची आंदोलन करत आहेत. परंतु माझं आत्ताच धनंजय देशमुख यांच्यावर बोलणं झालं. ते मला स्वतः बोलले की तुम्ही न्यायासाठी लढताय परंतु तुमच्यावरच गुन्हे दाखल करण्याचं काम चालू झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे मी त्यांना सांगितलं आमच्या किती गुन्हे दाखल होऊ द्या, आमचा जीव जाऊ द्या चळवळीसाठी, परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही खाली उतरा. तुम्हाला तुमची महाराष्ट्राला गरज आहे, आम्हाला गरज आहे, चळवळीला गरज आहे असं त्यांना मी सांगितलं. त्यांना विनवणी केली की तुम्ही खाली उतरा. त्यांच्याशी माझं बोलणं झालं. परंतु मी पुढे जाऊन सांगतो
की आज महिना होऊन गेला तरी गुन्हे दाखल झालेले नाही. 302चे गुन्हे दाखल झालेले पाहिजे. एवढे मोर्चे झाला, एवढा समाज जागा झाला, बहुजन समाज जागा झाला, तरी पण नाही मिळत नाही. शेवटी भावाला आंदोलन टॉवरवर चढून करण्याची वेळ आहे. ही अत्यंत खेदजनक बाब आहे. त्यामुळे मी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतोय, आता तरी जागे व्हा, आता तरी न्याय द्या. या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आपण पुढे या कुटुंबाची भेट द्या. आपण साधी भेट सुद्धा दिली नाही, महाराष्ट्र राज्याने पाहिलेलं आहे. म्हणून मी विनंती करतो आपल्या माध्यमातून, कारण त्यांच्याशी बोलताना मी पाहिलं त्यांना चक्कर आली होती. अत्यंत वाईट वाटलं, महाराष्ट्राला वाईट वाटतंय. राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्याशी आता बोललं पाहिजे, न्यूज 18 लोकमतशी बोललं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की काय करायचं नेमकं, आम्ही काय करतो नेमकं. आरोपींना फाशी झाली पाहिजे ही आमची स्पष्ट मागणी आहे. बरं, खराजी धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. तर ही थेट दृश्य आपण पाहतोय. पाण्याच्या टाकीवर चढून संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे आंदोलन करतायत आणि न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असं त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना म्हटलंय. दरम्यान मनोज जरांगे यांनी देखील संतोष देशमुख यांच्याशी फोनवरून संवाद साधला. देशमुखांना खाली येण्याची विनंती मनोज जरांगे यांनी केलेली आहे. मला काही झालं तर मी यांना सोडणार नाही, म्हणजे मी सरकारला सोडणार नाही. तुमच्या कुटुंबाला आधाराची गरज आहे, तुम्ही प्लीज खाली या असं मनोज जरांगे यांनी आवाहन वारंवार धनंजय देशमुख यांना केलेला आहे. तुमची आम्हाला गरज आहे असं देखील मनोज जरांगे यांनी धनंजय देशमुख यांना म्हटलं. धनंजय देशमुख हे सध्या आक्रमक होऊन आंदोलन करतायत. सकाळपासून त्यांनी काही खाल्लं देखील नव्हतं आणि त्यामुळे त्यांना भोवळ तिथे आली. त्यांच्यासोबत त्यांचे 2 नातेवाईक सध्या तिथे उपस्थित आहेत आणि त्यांनी त्यांना पाणी पाजलेलं आहे, ज्यूस देखील देण्यात आलेला आहे. पाण्याच्या टाकीवर धनंजय देशमुख तिथे उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ते आंदोलन करतायत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असं धनंजय देशमुख यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे. आपण पाहतोय तर मनोज जरांगे देखील तिथे उपस्थित आहेत. त्यांनी देखील धनंजय देशमुख यांना खाली येण्याची विनंती केलेली आहे. तुम्हाला काही झालं तर मी यांना सोडणार नाही, तुमच्या कुटुंबाला आधाराची गरज आहे, तुम्ही खाली या, तुमची आम्हाला गरज आहे असं मनोज जरांगे यांनी धनंजय देशमुख यांना म्हटलेलं आहे. सगळा समाज तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही खचून जाऊ नका आणि आपल्याला संतोष भैयाला न्याय द्यायचा आहे अशी विनंती देखील मनोज जरांगे यांनी धनंजय देशमुख यांना केलेली आहे. आणि यावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी आलेलं पाहायला मिळालं. पाण्याच्या टाकीवर चढून धनंजय देशमुख हे सध्या आंदोलन करतायत. त्यांच्यासह त्यांचे 2 जवळचे नातेवाईक देखील पाण्याच्या टाकीवर आहेत. पोलीस प्रशासनाकडून देखील धनंजय देशमुख यांची वारंवार मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही असं धनंजय देशमुख यांनी नुकतंच न्यूज 18 लोकमतशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे. आपण पाहतोय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी टॉवरवर चढून स्वतःला संपवून घेण्याचा इशारा काल माध्यमांशी बोलतानाच दिला होता आणि त्यानंतर आज सकाळपासूनच ते पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करतायत. आणि यावरच अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत सुषमा अंधारे देखील जोडल्या गेलेल्या आहेत. ताई, आपण पाहतोय देशमुख कुटुंबीय एकंदरीतच आक्रमक झालेले आहेत, ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. धनंजय देशमुख थेट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करतायत. नाही, या सगळ्यांमध्ये धनंजय देशमुखांना आत्महत्येपर्यंतची उद्विग्नता यावी. या उद्विग्नतेला जबाबदार कोण, तर ते देवेंद्र फडणवीसचे आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांचेच पक्षाचे आमदार असणारे सुरेश धस सातत्याने ढिगाने पुरावे भर सभांमधून दाखवत आहेत. पण पोलीस म्हणतात की आम्हाला पुरावे मिळाले नाहीत, पुराव्याशिवाय आम्ही गुन्हा कसा काय दाखल करायचा. गुन्हा दाखल होत नाही म्हणून देशमुख तिकडे टाकीवर चढून बसलेले आहेत. आता जर पुरावे दाखलच केलेले नसतील, कोणीतरी खरं बोलतंय, कोणीतरी खोटं बोलतंय. आयदर धस यांनी पुरावे नुसतेच सभेमध्ये दाखवलेत आणि त्याचं ॲफिडेव्हिशन दिलेलं नाही. धस साहेबांनी ते ॲफिडेव्हिशन दिलं पाहिजे. आणि धस साहेबांनी जर ते ॲफिडेव्हिशन दिलं असेल तर पोलिसांनी गुन्हा का दाखल करून घेतला नाही. मग जर पुरावे असूनही ते गुन्हा दाखल करून घेत नसतील तर याचा स्पष्ट अर्थ आहे की देवेंद्रजींची इच्छा नाही. कारण सुरेश धस जे आका आणि आकांचे आका ही भाषा जी वारंवार करत आहेत, ते आकांचे आका किंवा आका यांना पकडायचं असेल तर मुळात या सगळ्या समस्त आकांचे सरताज स्वतः देवेंद्र फडणवीसचे आहेत. तर मुळात आकांच्या सरताजाची इच्छा आहे का? कारण देशमुखांची भीती अत्यंत स्वाभाविक आहे. उद्या काहीही झालं तर देशमुखांच्या जीविताच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. एकट्या देशमुख कुटुंबाच्याच नाही
तर या प्रकरणात ज्यांनी ज्यांनी आवाज उचललेला आहे त्या प्रत्येकाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. एकीकडे मोक्काची मानकं असं सांगतात की 10 वर्षाचा इतिहास तपासा आणि 6 महिन्यात जर 2 गुन्हे घडलेले असतील आणि 2 पेक्षा जास्त तर निश्चितपणे त्याच्यावर मोका लागला पाहिजे. अरे 15 गुन्हे जिथे दाखल होतात, धडधडीत व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि पुरावे दिले जातात, PMLAच्या ऍक्ट खालच्या सगळ्या नोटिसा दाखवल्या जातात, एवढे सगळ्या गोष्टी दाखवल्या तरी सुद्धा जर गुन्हा दाखल होत नसेल तर हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवून रचलेला पट आहे. देवेंद्रजी हा सगळा तणाव एन्जॉय करताहेत. त्यांच्या राजकीय गणितासाठी देशमुख साहेबांची हत्या ही म्हणून ते हाताळत आहेत. सुषमाताई, खरं तर संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटलेला आहे. राज्यभरात रोज आक्रोश मोर्चे काढण्यात येत आहेत. त्यांचे बंधू एवढे आक्रमक झालेले आहेत, मात्र अद्यापही या प्रकरणातला एक आरोपी फरार आहे. त्यामुळे कुठेतरी हे प्रकरण नुसतंच फिरवलं जातंय असं वाटतंय. हे प्रकरण नुसतंच फिरवलं जातंय. बघा, बाकीच्या लोकांची अटक दाखवली जाते, एका माणसाला फक्त सरेंडर दाखवलं जातं. सगळ्या लोकांना मोका लावला जातो, पण एक माणूस मात्र त्या सगळ्यात वाचतो. ज्या माणसाच्या विरोधात इतके पुरावे, इतके लोक बोलत राहतात, ते पुरावे व्हिज्युअल आहेत, ऑडिओ आहेत, ऑडिओ व्हिज्युअल आहेत, पेपर डॉक्युमेंट आहेत, आणि एवढं सगळं असताना सुद्धा जर तो गुन्हा दाखल केला जात नसेल तर याचा अर्थ संबंधित आरोप. सुषमाताई, तुमचा मुद्दा लक्षात आला. माफ करा, थोडंसं थांबवतंय. पोलीस प्रशासन खरं तर धनंजय देशमुख यांना काही विनंती करताना पाहायला मिळते. दोन्ही फ्रेम घे, दोघाला बी दाखव. दोघाला घे फ्रेम मध्ये. दोघाला बी घे रे. आताचा विषय वेगळा आहे. आपण माझ्याकडे तपास नाही आहे धनंजय, तुझं सीआयडी मला मारायचे माझा दोष तुमच्यावर नाही, त्यांच्यावर आहे. एक मार्च 12:30 वाजता विष्णू चाटेला मी कॉल केली. अरे दाबू नको. अरे कोण दाबा 12:30 वाजता मोबाईल मध्ये सगळे मला मारायचं होतं, मला 1 महिना मला मारून टाका. काय तपास दिला मला? बोला मॅडम, बोला की. ऐका ना धनंजय, थोडस मागे. अरे किया बाबा, मैं तुमको बताती हूँ, चलो मैं बताती हूँ. हाँ बोला ना. आप आओ ना, आप नीचे आओ, मैं समझाता हूँ. मैं समझाता हूँ आपको. तिला नका जाऊन दे वर. तिला नका जाऊन दे वर. आप आइए ना धनंजय जी, आप आइए ना, मैं आपको समझाता हूँ, पूरा समझाता हूँ. तिला नका जाऊन दे वर. आप एक बार नीचे तो आओ. 1 मिनिट. हा, मी बोलतो सर त्यांना. ऐका रे, त्याच्या धनुबाईकडे फोन द्या. धनुबाईकडे फोन द्या. धनुबाईकडे फोन घे. अरे बाबा, माझं नाही ऐकायचं तुम्हाला. मग तुम्ही खाली या, काय करता येईल ते करू आपण. SP साहेबांनी तुम्हाला जे पाहिजे दिवसभरात करून घेऊ. आज
साहेब दिवसभरात सगळं करून घ्यायचं. एसपी साहेबांना एक मिनिट ऐका, आपण त्या एसआयटीला सीआयडीला तुम्ही आणि सरकारचं पण प्रतिनिधी बोलवा. फोन केलेला आहे तुम्ही खाली या, इथं बसून करून घेऊ, सगळं करून घेऊ म्हणते एसपी साहेब. या खाली, तुम्ही खाली करून घेऊ म्हणले ना, पुरा वर जा, नाही ऐकलं वर जा. बस का आता, बस का? आणि या खाली 1 मिनिटाच्यात खाली, माझं नाही ऐकायचं तुम्हाला, 1 मिनिटात खाली या. आता करून देतो म्हणजे नाही गेल्यावर पुन्हा वर जा. साहेब तुम्ही नाही केलं ते पुन्हा वर जाईल. या खाली या म्हणते ते, या सगळं करून देत. अरे माझं नाही ऐकायचं तुम्हाला. एसपी साहेब चूक नाही ना, हे मान्य आहे तुम्हाला, मग तुम्ही खाली या, ते सगळं करून देत. ऐका माझं, ऐका एक मिनिट, माझं एक मिनिट ऐका फक्त, माझे हात जोडून विनंती तुम्हाला. एसपी साहेबांनी सांगितलं सीआयडीचे अधिकारी बोलवतो, एसआयटीचे बोलवतो, ते सगळे बोलवतो, सरकारचं पण प्रतिनिधी बोलवतो, तुमचं जे असेल ते सगळं मान्य करतो. स्वतः एसपी साहेब म्हणले तर मीडिया समोर बोलतायत ना, तुम्ही खाली नाही केलं पुन्हा वर जा. बस का? माझा शब्द ऐका, 1 मिनिटात खाली आहे. वय आली इथं, तुम्हाला सांगतो, समजून घ्या, लेकरू येते. माझा शब्द नाही ऐकायचा तुम्हाला. आणि या खाली, 1 मिनिट लागून देऊ नका, या लगेच. त्यांच्याकडे एसपी साहेबाकडे फोन देतो, लगेच देतो. ऐकतोय तुम्ही, त्यांना खाली घेण्यासाठी ते लोक बोलून घ्या, कोण पाहिजे. बोला केलं आला ठीक आहे देखते ना. काय म्हणणं काय? त्यांचं म्हणणं माझं ऐकून घेत नाही. एसपी साहेब ऐकून घेत आहेत असंही म्हणणं आहे त्यांचं, पण काही माहिती दिली जात नाही. एसआयटीतून देत नाही, सीआयडीतून देत नाही. सरकारनं सांगितलं होतं की आम्ही 302 मध्ये घेऊ, कल्याणी मधले पण आणि ते पण. तर आता एसपी साहेबांनी शब्द दिलाय ना, आता मी सरकार प्रतिनिधी पण बोलवतो, एसआयटीचे सीआयडीचे बोलतो. सरकार करत नाही, तपास यंत्रणा काम करत नाही, काम करतायत तर आरोपीला अटक करतायत तर सरकार त्या मोक्यामध्ये घेत नाही, 302 मध्ये घेत नाही. परत त्यांना माहिती दिली जात नाही. का दिली जात नाही? आता एसपी साहेबांच्या वरती त्यांना विनंती केली, यार यायला ना बाबा, यायला माणूस महत्वाचा रे. त्या काय गरज नाही, गाडी आली, फायर ब्रिगेड आली, फायर ब्रिगेडची गाडी आली. या ठिकाणी आपण बघतो की फायर ब्रिगेडची गाडी आलेली आहे, कारण ज्या पाण्याच्या टाकीवरती धनंजय देशमुख आणि काही तरुण बसलेले आहेत, तिथली शिडी काढून घेण्यात आली आहे, त्यामुळे वर जाण्याचे सगळे मार्ग बंद आहेत. अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने आता फायर ब्रिगेडची गाडी बोलवली आहे. त्या फायर ब्रिगेडच्या गाडीवरून पोलिसांना वर जाणं शक्य होईल आणि धनंजय देशमुख यांना आव्हान पाहतोय तर धनंजय देशमुख यांच्याशी एसपी कावत यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्या टाकीवर चढून डीवायएसपींकडून देखील धनंजय देशमुख यांना खाली उतरण्याची विनंती वारंवार करण्यात येते. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत पुन्हा एकदा फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत. सुरेश, धनंजय देशमुख यांची समजूत काढण्यासाठी इथलचे जे अप्पर पोलीस अधीक्षक आहेत ते देखील इथं टाकीवरती आलेले आहेत आणि त्यांच्याकडून देखील समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय. विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी देखील त्या संदर्भात तपासी यंत्रणांना बोलून घेऊ, पोलीस अधीक्षकांनी जो दिलेला शब्द आहे तो देखील धनंजय यांना समजून सांगून तो हे करण्याचा प्रयत्न केला. मात्र धनंजय देशमुख यांचं जे म्हणणं आहे की तपासी यंत्रणा कुठलंही सांगत नाहीत, कुठलंही सहकार्य करत नाहीत असा देखील आरोप केला जातोय. आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी देखील आणण्यात आलेली आहे आणि हे तपासी यंत्रणाच्या संदर्भात जो गैरविश्वास दाखवला जातोय त्या संदर्भात देखील आता पुन्हा एकदा ते इथलच्या ज्या वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत ते समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत, धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र इथलची जर आताची जर परिस्थिती बघितलं तर एकंदरीत तणावाची परिस्थिती असल्याचं देखील पाहायला मिळत आहे आणि यावरती पोलीस प्रशासन समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील दुसऱ्या टाकीवरून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आता धनंजय देशमुख यांचं जे म्हणणं आहे की इतर जे आरोपी आहेत त्यांना 302च्या प्रकरणात देखील घेतलं पाहिजे. खंडणी प्रकरणातून हत्येचा प्रकार घडला होता, त्यामध्ये विशेषतः मुख्य करून वाल्मिक कराड यांच्या संदर्भात देखील मागणी केली जाते आणि तपासी यंत्रणांनी तपास कसा सुरू आहे याची देखील वारंवार माहिती दिली पाहिजे. अशा पद्धतीची देखील मागणी जी आहे ती आता धनंजय देशमुख यांनी केली, त्यामुळे ते आता पोलीस प्रशासन कशा पद्धतीने त्यांना उत्तर देतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सुरेश, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. तर आपण पाहतोय एका टाकीवर धनंजय देशमुख हे चढलेले आहेत, तर दुसऱ्या टाकीवरून पोलीस प्रशासनाकडून धनंजय देशमुख यांची मनधरणी सध्या सुरू आहे. खालून SP कौवत यांनी देखील धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधला. मात्र माझ्या भावाला न्याय द्या अशी मागणी धनंजय देशमुख यांनी लावून धरलेली आहे. न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असं त्यांनी म्हटलंय. अग्निशामक दलाच्या माध्यमातून उतरवण्याचा प्रयत्न असणार आहे आणि त्या आता या ठिकाणी प्रयत्न करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. अग्निशामक दलाची आपण गाडी पाहू शकता. आता हीच माहिती धनंजय देशमुख यांना देखील पोहोचल्याचं कळतंय. बघा आपण पाहू शकता संवाद चालू आहे. सिद्धार्थ आणि सुरेश आमचे प्रतिनिधी घटनास्थळी उपस्थित आहेत. सगळ्या गावकऱ्यांची गर्दी जमलेली आहे. धनंजय देशमुख आणि त्यांचे 2 मित्र पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत. परिस्थिती क्षणोक्षणी गंभीर होत जाते. SP तिथे पोहोचलेत. SPंना सांगितलं जातंय की त्यांचं काय म्हणणं आहे. हा मग लावा तुम्ही शिडी तर लावा ना. तुम्ही मी काय म्हणतो SP साहेबाला इकडे घ्या रे. SP साहेबांनी तुम्हाला शब्द दिलाय सगळे बोलवतात म्हणून, बोलले का नाहीत? मग तुम्ही खाली या. मी सोबत आहे ना त्यांच्या, मी सोबत आहे ना त्यांच्याच. तुम्ही इकडून या, लावा ती शिडी लवकर. हा हा मग अरे बोलवतो म्हणले ना ते CID वाल्याला बोलवतो म्हणले. केली हो तुम्ही फोनवर बोला. हा 1 मिनिट बोला त्यांना. ते इथं येतील, तुम्ही खाली या, चर्चा करू आपण इथं आल्यावर. तुम्ही अगोदर त्यांना बोला SP साहेबाला. हॅलो हा मी बोलून घेतो. तुम्ही CD लावा ना. सगळ्यांना बोलवलेले आहेत, पेजमध्येच आहे सगळे. तुम्ही या खाली या. आणि ते CIDचे जो आयो आहे इथेच आहे. मी त्यांना बोलवतो, तुम्ही खाली या. मी आहे ना इथे, SP बोलतो ना मी. तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना, मी बोलतो ना इथे. यावा ना तुम्ही. ते या ठिकाणी सुरू असल्याचं 2 दृश्य आपण एका वेळेला बघतोय. एका बाजूला दुसऱ्या पाण्याच्या टाकीवर चढून पोलीस त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतायत. खालून मोबाईलवरून SP आत्ता त्या धनंजय देशमुखांशी बोलले. मी शब्द देतो, मी तुम्हाला संबंधित यंत्रणा जी अपेक्षित आहे त्यांना खाली बोलवून घेतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. महिला अधिक आक्रमक झाल्यात. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. महिला जरा आक्रमक झालेल्या आहेत. हातात त्याच ठिकाणचे दगडघोटे घेत आहेत. मात्र पोलिसांनी त्यांना शांत राहा असं सांगितलंय. जरांगे सुद्धा त्यांना शांत राहायला सांगतायत. परिस्थिती हाताबाहेर जायला नको, नियंत्रणात यायला हवी याकरता प्रयत्न सुरू आहेत. SP स्वतः म्हणाले, धनंजय देशमुख यांच्याशी बोलले. त्यांना म्हणाले की ज्या यंत्रणांकडून तुम्हाला उत्तर अपेक्षित आहे त्या यंत्रणांना बोलवून घेतो, त्या यंत्रणांच्या प्रतिनिधींना बोलवून घेतो आणि तुम्हाला हवी ती उत्तरं नक्की मिळतील. आज दिवसभरात या सगळ्या घडामोडी आपण घडवू. अग्निशमन दलाची गाडी आलेली आहे. रुग्णवाहिका आधीच बोलवून ठेवलेली आहे. पाण्याच्या टाकीवर चढून जिना काढून टाकला. ना